महाविहार परिवाराच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट श्रेयस गच्चे यांचे आरक्षण उपवर्गीकरण विषयावर व्याख्यान संपन्न। जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत। महाविहार परिवाराच्या वतीने शहरातील सहयोग नगर येथील माता रमाई आंबेडकर बुद्धविहार येथे आरक्षण उपवर्गीकरण या विषयावर दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट श्रेयस गच्चे यांचे व्याख्यान संपन्न झाले। काही बांधव जर त्या या उपवर्गीकरणाचं समर्थन करत आहेत तर ते त्यांनी नक्की केलं पाहिजे, त्यात काही हरकत नाही आहे। पण जिथे लोकशाही त्यांना अधिकार देते की ते समर्थनात बोलत असतील, तिथे तो लोकशाही आम्हालाही अधिकार देते की आम्ही त्याच्या विरोधात आपलं मत मांडू। वर्गीकरण झालं तर 100% जाती या समूहाचं एक डिवायडेशन तर होणारच आहे, त्यात काही दुमत नाही आहे। पण आता ते कशा प्रकारे आणि कोणत्या बेसिसवरती करण्यात येतं ते बघणं जास्त गरजेचं। लोकशाहीत पद्धतीने तथागत गौतम बुद्धांचा मार्ग अवलंबून आपण जी काही मागणी करणार ती प्रो असो किंवा अगेन्स्ट असो, ती त्याच याच्याने करण्यात यावी। काही जरी झालं तरी समाजामध्ये फूट पडता कामा नये। कुठल्याही नेत्याबद्दल कोणतेही आक्षेपार्ह विधान कोणत्याही संघटनेकडून नाही आलं पाहिजे, हा माझा मेसेज आहे। उद्या त्या अहवालावरती त्यांनी जो डेटा कलेक्ट केलेला असणार आहे त्या डेटाचं आम्ही विश्लेषण करू आणि त्याला काउंटर काय आहे हे पण आम्ही बघू। आणि राहिली गोष्ट त्यांच्या ताकदीचं, भारतातला सगळ्यात मोठा वकील तर आमच्या पाठीशी आहे, आम्ही पण तर समाजाचेच घटक आहोत। आणि मी जसं आत्ताही सांगितलं, मी परत सांगतो, फक्त पुढचा मोठा आहे म्हणून शेपूट घालून बसणारी जमात कमीत कमी आपली तरी नाही आहे। ठीक आहे, किती मोठा असला तर लढाई तेवढाच मोठा देण्यात येईल। समाजामध्ये ज्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण समाज हा अस्वस्थ, असंतुष्ट आणि संताप आणि प्रक्षोभक अशा अवस्थेमध्ये आहे आणि अशा वेळी समाजाला योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळणं हे आवश्यक आहे। आणि ती दिशा ही समाजातील जो बुद्धिजीवी वर्ग आहे, विशेषतः उपवर्गीकरणाच्या संबंधानं कायद्यातली जी काही मंडळी आहे, जे वकील आहेत, हायकोर्टातले, सुप्रीम कोर्टातले, जिल्हा कोर्टातले, की जे कायदा समजून घेऊ शकतात आणि कायदा समजून देऊ शकतात, अशा मंडळीकडून हा प्रश्न समजून घेणं आणि त्याच्यावरचा उपाययोजना काय आहेत त्यानुसार चळवळी चालवणं हे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा कुठलाही मुद्दा योग्य रीतीनं समजून न घेता समाजाला उचकावून देणं किंवा समाजाला प्रक्षोभित करून त्यांना रस्त्यावर उतरविणं ही गोष्ट योग्य नाही। ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारप्रणालीत बसत नाही। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की सत्याग्रह, लोकशाहीमध्ये सत्याग्रह करणं हे अराजकतेचं व्याकरण आहे आणि म्हणून समाजाला योग्य दिशेनं लढवण्यासाठी प्रवृत्त करणं, यासाठी त्यांना तो प्रश्न समजून घेणं, समजून देणं आणि तेही जाणकार व्यक्तीकडून समजून घेणं हे आवश्यक असल्यामुळं आम्ही गेल्या 2 महिन्यापासून महाविहार परिवाराच्या वतीनं या विषयावर आम्ही सतत मान्यवरांच्या मार्गदर्शनाचं आयोजन करीत आहोत आणि पुढे देखील करू, एवढं या ठिकाणी मी विशद करतो। जय भीम, जय भारत।